ओके, आपण स्टार्ट करूयात. इंट्रोडक्शन टू हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, केस 2 म्हणता येईल त्याला. ओके, केस 2 अनदर केस ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. म्हणजे आपण काय केलंय, हॉरिझॉन्टली ज्याला प्रोजेक्ट केलाय, मग तो फॉल होईल अर्थवरती म्हणा किंवा पॉईंट ऑफ स्ट्राईकवरती. बघा, याचं अनालिसिस आपण अगदी डिटेल करूयात. सो लेट अस स्टार्ट दिस हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. बघा, आता आपण सुरुवात करणार आहोत ह्या थर्ड फिगरला. बघा, हे आपण पाहिलं आता, प्रोजेक्टाईल ऑन द सेम लेवल. हे आपण नंतर पाहणार आहोत. आणि आता इथे बघा, आपण ह्या केसला आता पाहणार आहोत. हॉरिझॉन्टली जर प्रोजेक्ट केला, बघा प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला तेव्हाही सांगितलं मी, बॉम्बर जेव्हा बॉम्ब टाकतो तेव्हा त्याला हॉरिझॉन्टली प्रोजेक्ट करावं लागेल त्याला, सो दॅट इट फॉल्स ऑन द टार्गेट. सिमिलरली फूड पॅकेट मला थ्रो करायचे खाली फ्लूड एरियामध्ये, तर त्याला पण हॉरिझॉन्टलीच प्रोजेक्ट आपल्याला करावं लागेल. व्हर्टिकली त्या पॉईंटला तो जाणार नाही, आधी रिलीज करावं लागेल त्याला. बघा, एक एक्झाम्पल तुम्हाला मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण देतो. इथे जो दिसतंय बघा, एखाद्या गार्डन मधलं काय एक असा पाण्याचा जो बघा फ्लो येतोय, तो असा हॉरिझॉन्टली ऍक्च्युली स्टार्ट झालाय आणि तो नंतर मात्र बघा हा पाथ बघा असा फॉलो झालाय. तर हे असं जे मोशन आहे ना, ते आपण आता शिकणार आहोत. ओके, प्रेशर टँक मधनं असं पाणी स्ट्रेट येत आहे आणि मग देन फॉल ऑन द अर्थ ऑर ग्राउंड ऑर टार्गेट, ते आपण शिकणार आहोत. बघा, आता आपण तो फिगर काढू याची. एका हाईटवर आपण जाणार आहोत. इथे एका हाईटवरनं, म्हणजे हा हाईटवरचा जो पॉईंट आहे, दॅट विल बी अवर पॉईंट ऑफ प्रोजेक्शन हिअर. दिस इज पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे काय, जिथून मोशन ऑफ प्रोजेक्टाईल काय होतं, इनिशिएट होतं. पण सुरुवातीला तुम्हाला काय द्यायची, अशी एक व्हेलॉसिटी द्यायची. इनिशियली तुम्हाला एक व्हेलॉसिटी द्यायची. बघा, आपण डाऊनवर्ड मोशन पण शिकलं होतं. डाऊनवर्ड मोशनमध्ये आपण कसं करायचो, नॉर्मल डाऊनवर्ड मोशन जर आपण बघितला, नेहमी मी असं परत काय होतो डाऊनवर्ड मोशनला, तर बेसिक इज दॅट. बघा, ह्या डाऊनवर्ड मोशनचं जर आपण ॲनॉलॉगी केली, बघा इथून हे असं फॉल होणार आहे. त्यात दोन कॅटेगरी आपण शिकल्या होत्या. एक स्टार्टिंगला त्याला वेलॉसिटी असेल यू, आणि नंतर ती वेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. बघा, ही हाईट एच आपण म्हणालो होतो, दिस हाईट एच इज हिअर. ओके, दिस हाईट एच. आणि हा जर रेफरन्स घेतला तर दोन आपण पाहिलं होतं, दिस इज हॅव्हिंग वेलॉसिटी यू आयदर झिरो ऑर वॉट एव्हर. पण इथं येणारी वेलॉसिटी मात्र वेलॉसिटी ऑफ काय म्हटलं होतं आपण, स्ट्रायकिंग. दिस इज कॉल्ड वेलॉसिटी ऑफ स्ट्रायकिंग, ज्याच्याने ते स्ट्राईक होतं. ओके, याला कम्पेअर करू आपण. पण आता इथं मोशन कसं आहे ते नीट लक्षात घ्या. इथं एकदा तुम्ही रिलीज केलात की थोड्या वेळाने काय होईल, थोड्या वेळाने म्हणजे आफ्टर सम इन्स्टंट बघा ही पोझिशन घेईल, पुन्हा मग ही पोझिशन घेईल, पुन्हा मग ही पोझिशन घेईल, अँड फायनली समजा हा ग्राउंड आला इथं तयार, इथे थांबेल मोशन. म्हणजे याला मी थोडंसं असं काढतो. बघा, हा क्वार्टर सर्कल आहे का, काही मुलाला क्वार्टर सर्कल म्हणतात, विच इज अब्सोल्युटली रॉंग. क्वार्टर सर्कल नाही आहे, हाफ पॅराबोला आहे. म्हणजे आपण जो असा पॅराबोला काढला ना आत्ता पहिल्या केसमध्ये, त्याचा हाफ पार्ट लक्षात घ्या, इथून होणारा पार्ट आहे, हे पण असं लक्षात ठेवता येतं. म्हणजे म्हणून मी याला दुसरा नंबर केलाय, कारण ह्याच्याशी रिलेटेड आहे. तर इथला आधीचा पार्ट नाही आहे, एका हाईटवर आपण त्याला हॉरिझॉन्टली प्रोजेक्ट करतोय. आपण नाही का म्हणायचो या पॉईंटमध्ये काय असायचं, वेलॉसिटी झिरो आहे, फक्त हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे तिथे. तर यू इक्वल टू हॉरिझॉन्टली प्रोजेक्ट केला आहे विथ सम कॉन्स्टंट वेलॉसिटी. कशी वेलॉसिटी आहे ही, कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे. कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणलं की ॲक्सलरेशन काय, झिरो. सो दिस इज कॉन्स्टंट वेलॉसिटी. ओके, मग आता चेंज काय होतं बघूयात आपण, थोडंसं बघू. इथं मी तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो. इथं हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये वेलॉसिटी आहे, येस. व्हर्टिकली आहे, नो. पण इथं गेल्यावर मात्र हा बघा, हा यू आहे ना, खरं तर हा यू कुठेही काढा, हा असाच राहणार आहे. या यू मध्ये काही चेंजेस नाही. म्हणजे ह्या वेलॉसिटी बाबतीत आता पुन्हा आपण त्याच अप्रोचने विचार करूयात ना. वेलॉसिटी काय होतं, मॅग्नेट्यूड काय आहे त्याचं, डायरेक्शन काय होतं, डिस्प्लेसमेंटमध्ये काय होतोय, आणि ॲक्सलरेशन कुठलं असतंय. तर हा यू बदलणारच नाहीये. म्हणजे याचा अर्थ एक्स डायरेक्शनमध्ये जर तुम्ही काढलात, यू एक्स इज युअर यू आणि एक्स इक्वल टू झिरो. बघा, आपण जेव्हा पहिली केस शिकतो आणि त्याचं सगळं अनालिसिस केल्यानंतर हे खूप इझी केस अशी वाटेल आपल्याला, आणि क्वाईट इझी केस पण आहे ही. यू एक्स इक्वल टू यू, एक्स इक्वल टू झिरो, ॲक्सलरेशन मिळालं, वेलॉसिटी पण मिळाली. पण व्हॉट अबाउट व्हर्टिकल, व्हॉट अबाउट व्हर्टिकल ॲक्सलरेशनचा विचार करू आपण आधी. समजा बघा, हे जी व्हर्टिकली कसा ऍक्ट होतो, डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे हा जी जो आहे त्याला तुम्ही ए वाय इक्वल टू जी म्हणा, बिकॉज दिस इज अगेन वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस, अँड दिस इज ओरिजिन, दिस इज ओरिजिन. ओके, सो यू ए वाय इक्वल टू जी आलं. आता मायनस प्लस हा डिपेंड अपॉन द साइन कन्व्हेन्शन. ए वाय इक्वल टू जी, मॅग्नेट्यूड कसं आहे, कॉन्स्टंट, डायरेक्शन काय, डाऊनवर्ड.
ओके, असं एक टेबलच तयार करू शकतो मी. इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, हॉरिझॉन्टली राईटवर्ड. मॅग्नेट्यूड कसं आहे, कॉन्स्टंट. ॲक्सलरेशन काय आहे डायरेक्शनमध्ये, 0. व्हर्टिकली ॲक्सलरेशन किती, जी. मॅग्नेट्यूड कसं आहे, कॉन्स्टंट. डायरेक्शन कसं आहे, डाऊनवर्ड. आता मात्र एक राहिला बघा, या डायरेक्शनमध्ये तुम्हाला एक व्हेलॉसिटी मिळणार आहे अँड दॅट इज कॉल्ड व्ही वाय. व्ही वाय हिअर ऑल्सो व्ही वाय. आणि ह्या व्ही वायच्या बाबतीत जर विचार केला तर ह्याच्या व्हॅल्यूसाठी काय होतं, हे खूप महत्वाचं आहे. व्ही वायच्या बाबतीत बघा, हा व्ही वाय ना इथं 0 आहे, हा व्ही वाय इथं 0 आहे. इथे काय होतो मग, तो व्ही वाय समजा एवढा झाला, व्ही वाय एवढा झाला, मात्र तो वाढणार आहे बघा. अँड फायनली इट बिकम्स मॅक्सिमम. ओके, फायनली इट बिकम्स मॅक्सिमम. म्हणजे वेलॉसिटीच्या बाबतीत विचार केलात, हा यूच्या बाबतीत विचार केला तर हा बिचारा यू कुठेही जा कॉन्स्टंट आहे. आधीचा जो होता तसा आज तो राहतोय. म्हणजे आधीची जी त्या पॅरेंट बॉडीची, पॅरेंट बॉडी म्हणजे काय लक्षात घ्या, आपण एरोप्लेनमधनं एखादा दगड टाकला, चला एक्झाम्पल सोपं म्हणून घेऊ आपण, फूड पॅकेट वगैरेपेक्षा दगड टाकला, त्या दगडाला आधीची वेलॉसिटी आहे, कुणाची ती, एरोप्लेनची आहे, त्याला पॅरेंट म्हणा, त्या पॅरेंटची वेलॉसिटी यू आहे. पण त्याचा परिणाम नंतर त्याच्यावर राहत नाही, म्हणजे पॅरेंटचा परिणाम मुलावर राहत नाहीये. ओके, असंही आजकाल राहत नाहीये. सो पॅरेंटकडनं जी वेलॉसिटी मिळाली आहे ती वेलॉसिटी लगेच तो सोडून देतो आणि मग कोण ऍक्ट होते, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ऍक्ट होते त्याच्यावर. ओके, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन जी ऍक्ट होतो, पण हा जी मात्र त्याला खाली खेचतोय. पण त्या पॅरेंटचा जो यू आहे बघा, तो पॅरेंटचा यू जो आहे तो त्याला चिकटलेला असल्यामुळं तो काय करतो, डायरेक्टली जात नाही. म्हणजे त्यांनी त्या बॉडीला सोडलंय, पॅरेंटला सोडलंय, पण त्याचा काहीतरी वेलॉसिटी तो घेऊन चाललाय, त्याची वेलॉसिटी तो घेऊन चाललाय. म्हणजे इनिशियली त्याला यू मिळतोय. म्हणजे मला म्हणायचं काय, दोन गोष्टी. पहिल्यांदा आपण जेव्हा एरोप्लेन सोबत ते स्टोन असतो त्याची वेलॉसिटी एरोप्लेनची सेम असते, पण तो एरोप्लेनला जेव्हा सोडतो तेव्हा त्याची वेलॉसिटी बदलते. दॅट बिकम रिझल्टंट ऑफ टू कंपोनंट्स. याला दोन्ही तऱ्हेने विचार करा. म्हणजे पॅरेंटची तो डिटॅच होतो, पण त्याची व्हेलॉसिटी मात्र थोडीशी त्याच्यावर परिणाम करते स्टार्टिंगला, आणि मग नंतर ग्रॅव्हिटी इफेक्ट होते, आणि ह्या सगळ्याचं काय होतं, कॉम्बिनेशन, दिस मोशन. सो दिस मोशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल मोशन विथ कॉन्स्टंट parent velocity and vertical downward motion because of acceleration due to gravity. म्हणजे पहिली केस कशाचं कॉम्बिनेशन होतं, हॉरिझॉन्टल मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी अँड व्हर्टिकल अपवर्ड मोशन. हे कशाचं कॉम्बिनेशन आहे, हॉरिझॉन्टल मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी, कॉन्स्टंट पॅरेंट वेलॉसिटी अँड व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन. ह्या दोघांचं हे कॉम्बिनेशन आहे. सो म्हणून आपण पुन्हा इंडिपेंडेंटली पाहावं लागेल. एक आहे आपल्यासमोर हॉरिझॉन्टल मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी यू, अँड सेकंड आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन. व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन आपण जे ऑलरेडी मोशन अंडर ग्रॅव्हिटी शिकलंय त्याच्यामधला हा व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन आपल्याला इथे इन्क्लूड करायचा आहे. म्हणजे एक तुम्हाला फायनल कन्क्लुजन देतो मी. अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन काय पॅरामीटर्स आहेत, जस्ट नोट डाऊन दिस. अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन, एच फॉर हॉरिझॉन्टल, चला एच फॉर हॉरिझॉन्टल, वेलॉसिटी यू एक्स म्हणून आपण यू एक्स काय, एक्स 0. व्हर्टिकल मोशनमध्ये काय व्हायला लागले, यू वाय जो आहे तो 0 आहे, पण ए वाय मात्र तो जी आहे, मायनस जी म्हणा प्लस जी म्हणा, वी आर स्टडीड इन मोशन ग्रॅव्हिटी, जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे कन्क्लुजन आहे. आणि थोडंसं थेरॉटिकली विचार करा, यूचं मॅग्निट्यूड कसं आहे, कॉन्स्टंट आहे. डायरेक्शन काय, हॉरिझॉन्टल आहे, जसं इकडे दिलंय हॉरिझॉन्टली राईटवर्ड आहे. एक्सचं व्हॅल्यू काय, 0, डायरेक्शनचा प्रश्नच नाही. यू वाय काय, स्टार्टिंगला 0 आहे, पण आफ्टर सम टाइम इट बिकम्स व्ही वाय. आफ्टर सम टाइम व्हेलॉसिटी, त्याची डायरेक्शन काय, डाऊनवर्ड आहे, आणि त्याची व्हॅल्यू मॅग्निट्यूड काय, ती इन्क्रीज होत जाते. जसं ह्या डाऊनवर्ड मोशनमध्ये इन्क्रीज होत जाते व्हेलॉसिटी, या यू पासून व्ही येते. यू 0 असेल तर ग्रेटर दॅन 0, आणि यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ग्रेटर दॅन यू अशी जी येते. सो व्ही वाय गोइंग टू इन्क्रीज, मॅग्निट्यूड इन्क्रीज. म्हणून मी ॲरो जो आहे, हा जो ॲरो दिसतो तुम्हाला, हा ॲरो मी थोडा इन्क्रीजिंग काढलाय बघा. याची लेंथ मी अशी थोडी इन्क्रीजिंग काढतो. इथं काढलंय बघा, व्ही वाय इन्क्रीजिंग इन्क्रीजिंग. इथं मला काढता आलं नाही, पण इन्क्रीजिंग आहे. इट इज मॅक्सिमम लिहिलंय इथं मी. सो व्ही वाय मॅक्सिमम, मॅग्निट्यूड गोइंग टू इन्क्रीज हिअर, बट डायरेक्शन डाऊनवर्ड. जी रिमेन्स कॉन्स्टंट, बट इट इज ऑलवेज डाऊनवर्ड. इट इज ऑलवेज डाऊनवर्ड. ओके, बघा हे आधी नीट लक्षात ठेवा, म्हणजे आपले छोटे इक्वेशन्स जे आहेत ते आपल्याला डिराईव्ह करता येतील. ओके ओके, बघा तुमच्या समोर हे
ह्या टाईपचं मोशन आहे विथ वेलॉसिटी हॉरिझॉन्टल. बघा इथे मी ओरिजिन घेतलं आहे. दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस. सो जी इज रिमेन्स कॉन्स्टंट, जी ऑलवेज डाऊनवर्ड, अँड वेलॉसिटी आफ्टर एनी टाइम इज व्ही. म्हणजे यू म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. तर कंपोनंट वाईज आपण जर लिहिलं, ओके, कंपोनंट वाईज आपण जर लिहायला गेलो, ऑब्झर्व करायला गेलो, तर यू एक्स इज हिअर यू, ओके, यू वाय इज 0 अँड व्ही एक्स जे की काढायचं आहे, जो काय आहे तो बघू आपण, अँड व्ही वाय इज ऑल्सो देअर. ओके, दीज आर कंपोनंट, इनिशियल अँड फायनल पॉईंट्स. हा इनिशियल पॉईंट आहे ना इथे, हा इनिशियल पॉईंट आहे, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, आणि हा काय फायनल पॉईंट आहे, फायनल पॉईंट. दिस इज अ फायनल पॉईंट. डिस्प्लेसमेंट पण काढता येईल. सो what about acceleration? In x direction there is no acceleration, but in y direction acceleration due to gravity g meter per second square 9.81. बघा ह्या सगळ्या टर्म्स आता क्लिअर आहेत. आपण याचं इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी बनवूयात. जसं आपण बनवलं होतं y इक्वल टू एक्स टॅन थीटा मायनस 1/2 जी एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. सिमिलरली याला आपण बनवता येईल. सो कन्सिडर हॉरिझॉन्टल मोशन. कन्सिडर हॉरिझॉन्टल मोशन. कसलं आहे हॉरिझॉन्टल मोशन? कॉन्स्टंट वेलॉसिटीचं आहे ना हॉरिझॉन्टल मोशन. डिस्प्लेसमेंट काय असते? सिम्पल आहे, यू एक्स इंटू एनी टाइम टी, यू एक्स इंटू टी. त्याला आता काय म्हणा तुम्ही, यू टी म्हणा सर, बिकॉज यू देअर यू वाय नाहीच आहे. सो एक्स बिकम्स व्हॉट, यू टी, वेलॉसिटी इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड टाइम टेकन. मग ते इथपर्यंतचा टाइम असेल तर इथपर्यंत, हा इथपर्यंत असेल तर टाइम ऑफ फ्लाईट. ओके, दॅट इज एक्स इक्वल टू देन यू एक्स टी, दॅट बिकम्स यू टी. बघा हा एक्स कोऑर्डिनेट मिळाला, म्हणजे आपण हा जर पॉईंट कन्सिडर केला एनी पॉईंट, तर लक्षात घ्या बघा हा एक्स मी दाखवला इथं, हा एक्स आहे तो, आणि आता जो येणार आहे तो वाय, तो हा असला पाहिजे डाऊनवर्ड मोशनचा वाय. सो वाय इक्वल टू काय असतं, बेसिक इक्वेशन काय आपलं, यू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. बरोबर आहे, यू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. बेसिकला स्टिक राहावं लागेल. सो वाय इक्वल टू यू वाय आहे ना, यू वाय टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. बघा यू वाय 0 आहे ना, मग काय आलं, वाय इज मायनस हाफ जी टी स्क्वेअर. फक्त मॅग्निट्यूड घेऊयात. तुम्ही म्हणाल मायनस तुम्ही नेग्लेक्ट केलात, नाही नेग्लेक्ट नाही, मायनस इंडिकेट्स डाऊनवर्ड, मुळात मायनस इंडिकेट्स हिअर डाऊनवर्ड. पण आपण डाऊनवर्ड मोशनमध्ये लक्षात घ्या इनिशियल वरती 0 असेल तर डायरेक्ट व्हॅल्यूज घेतो आपण. सो वाय इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. एक्स इक्वल टू काय आलं, यू टी. वाय इक्वल टू काय, हाफ जी टी स्क्वेअर. म्हणजे हे इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. बघा फ्रॉम वन टाइम काढूयात. टी इज इक्वल टू काय, तर टी इज इक्वल टू एक्स अपॉन यू येतं का, एक्स अपॉन यू येतं. आणि वाय मध्ये ठेवा, पुट इन वाय, व्हॉट वी गेट, वाय जी टीच्या जागी काय ठेवायचं, एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर. बघा आला का पॅराबोलिक इक्वेशन, एक्स स्क्वेअर. बघा एक्स स्क्वेअर इज अ पॅराबोला. So this is the equation of parabola and this is the equation of trajectory for this case. For this case, y equal to 1/2 gx upon u square. तिकडे काय येत होतं, y equal to x tan theta minus 1/2 gx square upon u square cos theta. बघा तो पुढचा पार्ट बघा, 1/2 gx square upon u square cos square theta becomes similar. 1/2 gx square upon u square is the equation of a parabola. So this is called trajectory equation for this case. या केससाठी मग असंच आपण याला स्टँडर्डाईज करू शकतो. ही आर डिस्टन्स, हा एच डिस्टन्स, जे नाहीतर काय खरं तर हे टोटल मोशनचा वाय आहे, हा टोटल मोशनचा आर आहे ना, एक्सचा आहे तो, आर इज इक्वल टू, यू कॅन कॅल्क्युलेट युझिंग टाइम ऑफ फ्लाईट. ते पण आपण कॅल्क्युलेट करूयात. पण जस्ट थिंक अबाउट दिस इज अ ट्रॅजेक्टरी इक्वेशन. बघा आता आपण मॅक्सिमम हाईटला डिराईव्ह करूयात, म्हणजे व्हर्टिकल मोशन कन्सिडर करूयात. सो इफ यू कन्सिडर व्हर्टिकल मोशन वी गेट दिस एच. Okay, and if you consider horizontal motion we get a range, so h तर ऑलरेडी आपल्याला मिळालं त्याचा, पण तरी आपण विचार करूयात व्हर्टिकल मोशन, कन्सिडरिंग व्हर्टिकल मोशन. ओके, व्हर्टिकल डाऊनवर्ड, स्पेसिफिकली व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन. बरोबर आहे. सो वाय इक्वल टू अगेन सेम स्टोरी, यू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. आता आपण मिळवलं होतं वायला, आता काय म्हणा, एच म्हणा, यू वाय तर 0 आहे, अँड इफ टेक व्हॅल्यू ओनली एच बिकम्स हाफ जी टी स्क्वेअर. ओके, काही जण कॅपिटल एच पण घेऊ शकतात त्याला, देर इज नो एनी रिस्ट्रिक्शन. एच इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. दिस अ फॉर्म्युला फॉर हाईट एच. एच इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर.
हा कुठल्याही टाईमला असेल, पण इथं टी मला आता काय घ्यावं लागेल, मला थोडंसं कॅपिटल स्मॉलमध्ये डिस्क्रिप्ट करून घ्यावं लागेल तुम्हाला. हा स्मॉल नाही कॅपिटल टी असलं पाहिजे, कारण कॅपिटल टी इज अ टाइम ऑफ फ्लाईट फ्रॉम दिस पॉईंट ऑफ प्रोजेक्शन टू पॉईंट ऑफ स्ट्राईक. म्हणून मी काय म्हणतो, एच इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर, कॅपिटल टी स्क्वेअर घ्या, इज नो एनी डाऊट. आणि हा जो टाइम ऑफ फ्लाईट आहे तोही काढता येईल आपल्याला. दिस इज अ ओके, एच इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. सो वी गेट एच हिअर. सिमिलरली आपण बघा टाइम ऑफ फ्लाईट पण काढू शकतो. टाइम ऑफ फ्लाईट ऑल्सो वी कॅन कॅल्क्युलेट युझिंग अगेन सेम मोशन, युझिंग सेम व्हर्टिकल मोशन. टी इक्वल टू बघा टाइम ऑफ फ्लाईट जर मी काढायला घेतला, टी इक्वल टू रूट ऑफ 2h अपॉन जी. तर हा एक फॉर्म्युला म्हणता येईल तुम्हाला, वेगळ्या लक्षात ठेवायची गरज नाही. एच इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर इज सफिशियंट फॉर अस 2h अपॉन जी. बघा या दोनवरून आपण काय काढलं, वी हॅव कॅल्क्युलेटेड एच अँड टी. सिमिलरली आपण व्हेलॉसिटी जर काढायची ठरवली तर ती कशी काढता येते. सो व्हेलॉसिटी अगेन व्ही इज अ रिझल्टंट ऑफ कशाचं रिझल्टंट, व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर. बघा व्ही एक्सच्या बाबतीमध्ये काही सरप्राईज आहे का, व्ही एक्स हा कॉन्स्टंट आहे ना, व्ही एक्स इज नथिंग बट यू हिअर. हॉरिझॉन्टली व्हेलॉसिटी बघा ना यू आहे, आणि कॉन्स्टंट एक्सलरेशन काय, म्हणजे आपण जर बघा मी जातो डिटेलमध्येच, यू प्लस ए टी आहे ना, व्ही एक्स इज इक्वल टू काय म्हणताय, यू एक्स प्लस ए एक्स टी. एक्स किती आहे, 0 आहे, म्हणजे याचा अर्थ व्ही एक्स इक्वल टू यू एक्स इज इक्वल टू यू. व्ही कंपोनंटचं संपलं, म्हणजे याचा अर्थ हा कंपोनंट बघा, हाई व्हेलॉसिटी बघा, इज नॉट डिपेंड अपॉन द टाइम. देर इज नो टाइम टर्म, म्हणजे टाइम वाढला कमी झाला कमी नाही, टाइम वाढला ॲज पर दॅट व्हेलॉसिटी रिमेन्स का सेम. सो एव्हरीवेअर इट इज यू 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 अँड जसं तिकडे यू कॉस थीटा होता तसं इकडे काय यू आहे. आणि व्ही वाय मला काढायचं असेल तर आय मस्ट कन्सिडर व्हॉट व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन. म्हणजे काय होणार, व्ही इक्वल टू बघा यू प्लस जी टी होतं की नाही, व्ही वाय, यू वाय किती आहे 0 आहे, यू वाय 0 आहे ना, आणि जी टी बघा व्ही वाय इक्वल टू जी टी, आणि टाइम ऑफ फ्लाईट शेवटपर्यंत असेल तर कॅपिटल टी. हा काय आला व्ही वाय, व्ही एक्स इज वॉट यू, व्ही वाय इज जी टी. इट डिपेंड्स अपॉन टाइम. बघा तो 0 असताना वेलॉसिटी 0, तो 1 सेकंद असताना 9.81, 2 सेकंद असताना 19.62, 3 सेकंद असताना 29.34, 4 सेकंद 39.43. म्हणजे काय मला दाखवायचं आहे की दिस व्ही वाय कंपोनंट गोइंग टू इन्क्रीज ॲज पर द इन्स्टंट. ओके, दिस गोइंग टू इन्क्रीज. त्याचा टेबल बनवला तर तुम्हाला लक्षात येईल की गोइंग टू इन्क्रीज. डायरेक्शन डाऊनवर्ड इज कॉन्स्टंट बट मॅग्निट्यूड गोइंग टू इन्क्रीज अप टू द पॉईंट ऑफ स्ट्राईक. 5व्या सेकंदाला तुम्हाला पॉईंट ऑफ स्ट्राईक, 4थ्या सेकंदला पॉईंट ऑफ स्ट्राईक आला तर त्याचं कंपोनंट काय, कंपोनंट इज 39.43. तिसऱ्या सेकंदाला आला हा व्ही वाय 29.43, पहिल्याच सेकंदाला तो पॉईंट ऑफ स्ट्राईक आला, हा पॉईंट ऑफ स्ट्राईक आला, दॅट विल बी 9.81 अँड व्ही एक्स इज गिवन टू यू. सो ह्याचा रिझल्टंट काढला की व्ही मिळतो. आणि बघा याचा अँगल पण काढता येईल आपल्याला. अँगल कसं काढता, टॅन फाय इक्वल टू बघा जस्ट आय एम रायटिंग हिअर, ओके, टॅन फाय इक्वल टू व्ही वाय अपॉन व्ही एक्स. कसं काढायचं आपल्याला, फाय इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही वाय बाय व्ही एक्स. इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट. बघा आता राहिलं फक्त रेंज. स्टँडर्ड हॉरिझॉन्टल मोशन जर कन्सिडर केला तर आपल्याला ही रेंज मिळणार आहे. हॉरिझॉन्टल मोशन मध्ये काय, वेलॉसिटी ॲक्सलरेशन कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटी इज यू आहे. सो यू नो दॅट बेसिक इक्वेशन, यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. मॉडिफाय करा, एक्स इज इक्वल टू यू एक्स टी प्लस 0 करून टाकू पुढचं. सो एक्स इज इक्वल टू यू एक्स टी. पण जेव्हा टी हा टाइम ऑफ फ्लाईट होतोय ना, त्या एक्सला आर नाव दिलं आपण. बघा अगदी सोपं. जेव्हा हा स्मॉल टी वाढत गेलाय, स्मॉल टी कुठे आहे, इथं आहे, इथे आहे, पण इथं कोण आहे, स्पेशल नाव आहे त्याचं, टी स्पेशल नाव आहे, टी टाइम ऑफ फ्लाईट म्हटलं आपण त्याला. जेव्हा टी हा टी पर्यंत होत जाईल तेव्हा तुमचं फॉर्म्युला काय होते, हा एक्सला आर म्हणावं लागेल आणि याला काय यू अँड कॅपिटल टी. सो आरचा फॉर्म्युला काय आला, यू टी. सो सिम्पल फॉर्म्युला. तिकडे काय आलं होतं, यू स्क्वेअर कॉस साइन 2 थीटा अपॉन जी वगैरे होतं, इथं काय आर इक्वल टू यू टी. सो आर डिपेंड अपॉन इनिशियल वेलॉसिटी अँड टाइम ऑफ फ्लाईट.
If initial velocity is more, range will be a more. If time of flight, okay, it takes more time, the range will be higher. So r equal to ut, that becomes range standard formula. बघा h equal to किती आलं, हाफ gt square, t equal to काय, root 2h upon g, time of flight, range काय, ut, velocity component vx is u, vy is gt, and we get a resultant of these vx square plus vy square. Now question remains about displacement. What is displacement? बघा आता डिस्प्लेसमेंट काय असतंय, डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, दिस इज अ इनिशियल पॉईंट, दिस इज फायनल पॉईंट, जॉईन करा. बघा मी स्ट्रेट लाईनने जॉईन केला आणि दिस इज अ डिस्प्लेसमेंट, आणि तुम्ही आरामात सांगाल डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट बाय पाथागोरस, दिस बिकम्स एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. काही नवीन आहे का, काही सरप्राईज आहे का याच्यात? येस, इज इक्वल टू रूट एच स्क्वेअर प्लस दिस आर स्क्वेअर. इन mathematical form, in vector form, it will be x I cap plus y j cap, okay, nothing but root x square plus y square. So this is the displacement. But range कळली, आपला displacement कळली, velocities are मिळाल्या सगळ्या. So you can conclude these formulas. आणि तुम्हाला अजून एक मला सांगायचं आहे, and that is what, बघा थोडंसं वेगळं ॲनालिसिस आपण करू. तुम्ही एवढं खोलात जायचं असेल तर विचार करायच्यावर. बघा समजा इथं स्टार्टिंग पॉईंट आहे, बघा इथे स्टार्टिंग पॉईंट आहे, तर या स्टार्टिंग पॉईंटला आपण जेव्हा सोडतो आणि असं विचार करू इथे स्टार्टिंग पॉईंट आहे आणि इथे एक जण बघा इथे या ठिकाणी, ओके, हे मोशन आहे. काय होतं आहे, टाइम ऑफ फ्लाईट जो आहे ना, मला सांगायचं काय आहे की याच पार्टिकलला इथून हॉरिझॉन्टली जायला जेवढा वेळ लागेल ना, तेवढाच वेळ या प्रोजेक्टाईल पाथला लागतो. एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपण घेऊयात ऑब्जेक्टिव्हच्या सुरुवातीला. ट्रेन इज मुव्हिंग ऑन दॅट, आणि त्या चालत्या ट्रेनवर बॉम्ब टाकायचा आहे. बघा आपण अगदी वर्टिकलीच्या वर आहेत, पण मला त्याच्या एक्झॅक्टली टार्गेटवरती जर कुठेतरी इंजिनवरती म्हणा मेन जागी टाकायचं असेल तर काय झालं पाहिजे कॉम्बिनेशन, त्या बॉम्बला इथून सुटणारा टायमिंग, इथे येणारा जो टायमिंग आहे हा असा पॅराबोलिक, तो ह्या ट्रेनला इथून इथे यायला लागला पाहिजे, तरच हे शक्य. आणि हे पॉसिबल असतं. ह्या वेगवेगळ्या ट्रेसेस जर आपण काढल्या याच्या, बघा याच्या ज्या वेगवेगळ्या ट्रेसेस काढल्या, म्हणजे इथं पॉईंट आला आहे, बघा याचं डिस्प्लेसमेंट, हा टाईम सेम असलं पाहिजे, पुन्हा इकडे घ्या, हा टाईम सेम असलं पाहिजे. तर हे एक थोडं हायर ॲनालिसिस आहे, मला मान्य आहे, पण हे लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवा तुम्ही आता, टाइम टेकन फ्रॉम दिस पॉईंट ऑफ प्रोजेक्शन थ्रू पॅराबोलिक पाथ अप टू पॉईंट ऑफ स्ट्राईक विल बी सेम ॲज टाइम टेकन बाय दिस स्ट्रेट हॉरिझॉन्टल पॉईंट अप टू पॉईंट ऑफ स्ट्राईक. हे लॉजिक इथं प्रूव्ह पण करता येते, पण लेट अस प्रूव्ह इन अनदर सेशन. सो दिस इज, बघा कन्क्लुजन फॉर्म्युला, सगळे फॉर्म्युला आपण कन्क्लूड करूयात, सो दॅट यू कॅन एबल टू सॉल्व अ कन्सेप्ट एक्झाम्पल्स. ओके, ट्रॅजेक्टरी इक्वेशन काय मिळवलं होतं आपण, y इक्वल टू, यस 1/2. ट्रॅजेक्टरी इक्वेशन काय होतं कन्क्लुजन आपलं, y इक्वल टू 1/2 gx square by u square. Okay, x is always u into t and y is basically half g t square anytime. हे सगळं एनी टाइम t और एनी कोऑर्डिनेट त्या मोशन मध्ये कुठलाही जो पॉइंट आहे त्यासाठी हे इक्वेशन आपल्याला वापरता येतील. स्टँडर्ड इक्वेशन्स आर h इज इक्वल टू, ओके, ही फिगर थोडी कंप्लीट करून घेऊयात, थोडं फिलिंग येईल तुम्हाला. लेट मी कंप्लीट दिस फिगर. ओके, दिस इज u, म्हणजे काय चाललंय आपल्याला कळेल, कशाचं चाललंय, याचं चाललंय. h इज इक्वल टू हाफ जी, बघा हाफ जी टी स्क्वेअर. कॅपिटल टी काय घेतलाय मी, टाइम ऑफ फ्लाईट. आता यासाठी टाइम कुठला लागणार आहे, इथून इथपर्यंत जाण्याचा टाइम घ्यावा लागेल ना, कारण टोटल एच घेतोय आपण, म्हणून जी टी स्क्वेअर. ओके, अँड दिस टाइम ऑफ फ्लाईट अगेन गिवन बाय 2h बाय जी, 2h बाय जी. ओके, देन रेंज इज ओनली ut, u into capital T, and velocity is given by vx square plus vy square. So vx is equal to u, vy is equal to what, gt, depend upon time. Okay, at any time small t. And tan phi is vy by vx, or phi is equal to tan inverse of vy by vx. And final displacement, yes, is always equal to h square plus r square. So this gives this final.
यात तुम्हाला एक अजून मला ॲड करायचं आहे. काय होतं हे सगळे एक्झाम्पल जे आहेत ना, हे जनरली एक्झाम्पल कसे असतात, एरोप्लेन मुव्हिंग अलॉंग दिस हॉरिझॉन्टल लाईन विथ सम वेलॉसिटी व्ह्यू. तो काय करतो, त्या ऑब्जेक्टला बघत असतो. तेवढ्या हाईटवरनं ऑब्जेक्ट दिसतो, लक्षात घ्या. तेवढ्या हाईटवरनं 1 किलोमीटर 2 किलोमीटर वर ते ऑब्जेक्ट दिसतो आपल्याला. तर आपण त्याचा जो आईसाईट आहे, त्याची जी किरण आहेत बघण्यासाठी आपण बघा ना, आपण एखाद्या बिल्डिंगवरून गेलो आणि खाली जर बघत असलो तर आपण एक लाईन जॉईन करा त्या ऑब्जेक्टमध्ये आणि तुमच्या डोळ्यामध्ये एक लाईन जॉईन करा आणि ती दिस लाईन, आणि या लाईनला म्हणतात लाईन ऑफ आयसाईट किंवा जनरली म्हणतात लाईन ऑफ साईट. लाईन ऑफ साईट हे मी का सांगतोय तर पुढे येणार आहे म्हणून मी सांगतोय दिस इज अ लाईन ऑफ साईट. आणि त्यावेळी अँगल मेड बाय दिस लाईन ऑफ साईट विथ जनरली व्हर्टिकल तर थीटा म्हणा, अल्फा म्हणा, काय म्हणायचं म्हणा, पण दॅट इज अ अँगल ऑफ साईट. काय म्हणायचं याला, अँगल ऑफ साईट. ओके, तर पुढे लागणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवलंय, तिथे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन अँगल ऑफ साईट अँड दिस इज अ लाईन ऑफ साईट. बघा आता आपण काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पुढच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करूयात. ओके, लेट अस स्टॉप हिअर. थँक्स फॉर दिस.